मंगलम शुभमंगल। तर रामराम मित्रांनो, मी तुमचा मराठी ब्लॉगर श्रीकांत खाडे. स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होतं भाऊ राहुलचं लग्न. तर तो झालता असा विषय पब्लिक की आपल्याला करणं होतं आपलं पेरणं. आता काल बी केला, आणखी बी राहिला. आता एका ठिकाणी आपलं थोड्या ठिकाणी पट्ट्या वावर आहे आपलं. म्हणजे कसं आहे, दूर ठिकाणी. मग त्यासाठी सकाळीच बॅगा टाकल्या ट्रॅक्टर निघाला डायरेक्ट कुठे वावरात जायसाठी. म्हटलं सकाळी लवकर पेरणं केलं की मग आपण लग्नात जायसाठी मोकळं. मग काय डायरेक्ट पोचलो वावरात नाही. आता इकडे जे साईडचं तुम्हाला वावर दिसून राहिलं, हे काल रातचं पेरणं केलं. डायरेक्ट कुठे 11-12 वाजेपर्यंत पेरणं करून टाकले. काल पेरणं केलं आणि काय तर काय आज कबूतर आले नर्मदाने खायला. त्याला मला सामान निघू द्या, एवढं काय गडबड आहे तुम्हाला. आता बशीला बुडा आहे, 2 जण पेटीवर गोलदान मी बस पडलो की हातपायच गयात नाही. आणि पोचणार फायनली वावरात नाही. बॅगा गेल्या खाली करून. आता आपल्याला सोयाबीन पेरणं नवीन व्हेरायटी आणल्या पण बापना 111 पोहा. आता काय रिझल्ट लागते तर जे काय होईल ते होईल. जास्त काही आशा करायला पुरत नाही. अरे भाऊ, आपण पेरणीला सुरुवात. आता दुसऱ्या वावराला पेरणं राहिलं होतं. आता हे बॅगायचं सोयाबीन आहे, बरंच काहीतरी नाव आहे त्याचं, 111 आहे म्हणून असं काहीतरी आहे. आता यातला विषय असा आहे, यांनी आपण पाळण्यात बेट पहिले तुरीसाठी. हे पाहू शकतो तुम्ही, हे जे बेट आहेत ना, या बेटूमध्ये पहिलेच लावला 4-5 दिवस झाले पहिले तूर. आता हे कुठे कोमरली बिन तूर, हे पाहू शकता तुम्ही. आता हे तूर आणि याच्या मधातनी झालं भाऊ पेरणं सोयाबीनचं. मग असा ऍस्थेटिक विषय आहे पुरा आपला. आता सोयाबीन तुरीचे पेरणे रपारप पेरून टाकले. म्हटलं पाणी आलं की टेन्शनचं काम नाही. नाहीतर मग एवढं पाणी येते की ट्रॅक्टर वावरात नाही जात नाही. बरं ते सगळं सोडा, वावर पेरलो, घरी गेलो, अंग धुतलं, गाडीवर बसलो, निघालो कुठं डायरेक्ट आलेगाव जायसाठी. आता आपल्याला जाणं पडते पुढे पातुरले. 2 जण निघालो, आणखी बी एक गाडीवर आपल्यासोबत. आता पाणी पावसात लवकर जाणं पडेल तरी. आता मधात जर का आपण थांबलो तर पाणी ठोकते आपल्याला. म्हणजे पाण्यात जर का ओलं झालं तर मग काय मजा इंद्रपा मंडपात जायची. म्हणून त्या पहिले म्हटलं नॉनस्टॉप आपली गाडी चालल्या डायरेक्ट आलेगावले. मग डायरेक्ट पोचलो भाऊ आलेगावले. नर्दयाची घेतली भेट. आता लग्नाला उराला उशीर भाऊ. राहुल भाऊ चला लवकर, टाइम होऊन राहिला. लोक राहिले जेवायचे. पाणी पावसात दिवसा. राहुल भाऊ म्हणतात की 2 व्हीलर नाही, आपण 4 व्हीलर मध्ये जाऊ. त्याला म्हटलं काही वांधा नाही बा, चला मग 4 व्हीलर मध्ये बसा. 4 व्हीलर मध्ये बसून निघाल डायरेक्ट कुठे हॉलवर जायसाठी. हॉलवर झाली भाऊ राहुलची एंट्री. मग लागलं भाऊ थोड्या वेळातच लग्न. संस्कृतम गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल। लग्न लागलं जसं सावधान म्हटलं तसे संबंध गेले भाऊ जेवण करायला. तसं आपण नाही गेलो बरं. पहिला मग आपण 3-4 पंक्ता होऊ दिला. मग गेलो आपण आरामशीर जेवण करायला. म्हटलं धामधूम काय करता बा एवढी मस्त रिलॅक्स मध्ये जेवण घेतलं करून. मग गेलो खाली मस्त काळजी टाकली, मस्त रिलॅक्स मध्ये थोडा वेळ म्हटलं आराम करू. आणि मग म्हटलं घरी. मेरा बेटा इंजीनियर बनेगा। आता आपल्या मित्राची घेतली हो भेट. कारण की वरून येऊ राहिलं हो पाणी. लवकर जाणं पडते आपल्या घरी. नाहीतर बस आपला पट्टा पडून रस्त्यानं. कारण इकडे काही थांबायला नाही म्हटलं रस्त्यानं. मग आता निघालो 520च्या स्पीडनं घर जायसाठी. तेवढ्यात आपल्याला मित्र भेटले. हे आपले सगळे आपले रिलेटिव्ह आहेत. सगळ्याची घेतली भेट आणि तू निघालो घर जायला. तेवढ्यात भेटला आपल्याला पुष्पादाची राहुलची घेतली भेट आणि तू निघालो घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.